ये बाबा बस. आई मला जेवायला दे ना, लय भूक लागली. घे पी बाबा. हे काय पी. कालपासून मला नुसतं पाणीच पाजतेच आणि खायला काय बी देत नाहीच. वय रे बाबा माझ्या लेका. नुसतं पाणी पाजून पाजूनच माझी भूक मारतेच. नाही मला जेवायला पाहिजे. अरे बाबा तुझ्या बाबाला काहीतरी आणायला सांग. हा तोपर्यंत थोडासा धीर धर तू. हा आव लेकर कालपासून उपाशी हाय. लेकरासनी काहीतरी खायला घेऊन या. लक्ष्मी, आपल्याकडं जी काय होतं ते सगळं सावकाराकडे घाण पडलंय. आता काही बी राहिलं नाही आपल्याकडं. आता काही सुचना गेलंय बघ. वय व मला समज माहित आहे. तुम्ही काळजी कशाला करता, मी आहे ना. ये घ्या. आव सावकाराकडे जा आणि ये गाण ठेवून या आणि लेकरासनी काहीतरी खायला घेऊन या. ही काय? अगं ही तर आपल्या लग्नाची निशाणी आहे. आव ही निशाणी गेली तर परत येईन, पण त्या निशाणीला काही झालं तर लक्ष्मी, अहो जा सावकाराकडं आणि घेऊन या लेकरासनी काहीतरी खायला. जा जा. बर जातो. झोप बाई. ये तू बी ये. आई अय रामा, अरे कुठं चालला सकाळ सकाळी? सावकाराकडे चाललोय. काय पैशासाठी. बर, काय पैसे दिले तर बघतो, तर लेकरासाठी काय घेऊन जातो. बरोबर. लय दिवसापासून लेकर उपाशी आहेत. समजायचं हेच हाल आहे. असंच चालतंय. आमचं काय तुमचं काय एकच आहे बाबा. देव आहे ती समध्याला सुखी ठेवते. तुझा सावकाराकडं आता बघतो सावकारानं काय दिलं तर घेऊन जातो. आता आता देवाची कृपा आहे. जा, काहीतरी होईल तुझं आपलं. ए रंग्या, कस काय बाकी? बाकी ठीक आहे मालक, समजा तुमचा आशीर्वाद आहे. बर बर. राम राम सावकार. हा ये राम्या ये. हा, तू निघ. ये बैस. हा हा होय होय. कस काय येणं केलंस? काय नाही आपलं तुमच्याकडे चालू आहे. काय आणलंस तर राम्या? ही घ्या सावकार. अरे वा, बायकोचं मंगळसूत्र घेऊन आलास. बरं बरं, बायकोचं मंगळसूत्र आणलं. मग अजून काय? काय नाही सावकार, थोडं पैसे पाहिजे मला. छे, अरे मागच्या वेळेस जे पैसे दिले होते त्या कर्जाच्या बदल्यात हे सोनं आलं. अरे अजून कुठून देऊ मी तुला पैसे? नाही सावकार, माझ्या घरात लय दिवसापासून लेकरं उपाशी आहेत. मला पैशाची लय गरज आहे. मला पैसे पाहिजे. तुम्ही नाही दिलं तर आता लेकरं बाळाला काय घेऊन जाऊ? नाही नाही बाबा, आता पैसे नाहीत माझ्याकडे. आता सावकार, माझी लेकरं लय दिवसापासून उपाशी आहेत. मला काहीतरी पैसे द्या.
मी घरी काय घेऊन जाऊ सावकार? नाही नाही बाबा, आता पैसे नाहीत माझ्याकडे, आता संपले माझ्याकडचे. चल उठ आता. बापाची खिरापत लावली. सावकार मला पैसे द्या. पैसे द्या मला पैसे द्या सावकार. तुझा अभ्यास झाला सोनू? आता येतीनच हा तुझे बाबा. तुम्हाला खायला घेऊन येतील. चांगलं चांगलं खायला घेऊन येतील. गणराया, तू सगळ्याचं दुःख दूर करतोस. मलाच एवढं संकट का रे? ह्या संकटातून आता माझ्या कुटुंबाला तूच वाचव, तूच वाचव. आई, बाबा आले. बाबा, बाबा काय आणलो खायला? बाबा द्या ना बाबा. मला माहिती आहे तुम्ही किती खोटारडे आहेत ते. कोण्या बाळा, लेकरा. अहो, कशा पाय मारताय लेकरासनी? त्यांनी कालपासून काय बी खाल्लं नाही. मला माफ कर बाळा. तुम्ही इथं थांबा. तुमचे बाबा आत गेल्यात, त्यांना बघून येते. आव, तुम्ही कशाला चिंता करता? तो देवराजा हाय आपल्या पाठीमाग. त्या बळीराजाने आता नाही आपल्याकडे पाहिलं तर कधी ना कधी बघनच. आव, दिस गेल्यावर अंधार आणि अंधार गेल्यावर दिस येतोच की. आव, त्याने पोट दिलंय म्हणजे खायला बी दाना देईलच की. तुम्ही कशाला चिंता करताय? तुम्ही काय बी चिंता करू नका. आई, बाबाला काय झालंय ग? बाबा झोपलेत कशाला? आणि तू तू गप्प का बसलेस? आणि बघ, मी ना आता बाबाला ना चढणार आहे. आता मी पोटभर पाणी पिलोय आता. बर का आई? बोल ना आता आई, बोल ना आई. आता तू बोलत का नाहीस ग आई? बोल ना आई. बाबाला आता कधी नाही चढणार, तुला पण कधी नाही चढणार. बोल ना आई. पोटभर पाणी पिलोय आई.
आम्ही कसं जगायचं? थांबवा. महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यावर होणारा उपासमार, त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या दुष्काळाचे दुष्परिणाम व शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या परिस्थितीला सर्व जनतेने व सरकारने मदत करून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विभक्त होण्यास थांबवा. जय हिंद, जय किसान.